एवढा पछतावा करून काही फायदा नाही. पछतावा नाही पण यार भाई, पण मी रोज पेपरला येत होती आणि आखरीचा पेपर तो पण बायोचा, तो मिस झाला. मला वाटलं की 12चा काय बोलायचं आता, काही समजत नाही. टाइम टेबल बघितला तर मग माहित पडलं की आज पेपरच नाही, कालच झाला. 11 आणि 12ला बघा बरं, रोज गॅप देत होते आणि फक्त त्यांना 11च्या 12च्या मधात गॅप नव्हती द्यायची. आणि मला वाटलं की पेपर नसेल तर मी पेपरलाच नाही आली. जाऊ द्या, आता जर घरी गेली ना तर 4-5 शिव्या अजून खाईन, त्यापेक्षा आजीकडे आली. म्हटलं तिकडे तर शिव्या खायला नाही भेटणार म्हणून इकडे आली एवढ्या उन्हामध्ये. म्हटलं आता घरी जाऊन पण काही फायदा नाही, तिकडे पण 4 शिव्या खाण्यापेक्षा इकडे येऊन आपण बसून राहू आणि नंतर आपल्या 2 भावाला भेटून यावं म्हटलं. छोटे छोटे भाऊ, हे बघा मी एवढी इतकी सुंदर दिसत होती ना, तर माझ्या आई कार्डला बघून पागल झाला वाटते. म्हटलं ये इकडे, तुझे गालच असे, हे बघा माझ्या आई कार्डला असं आवडत होतं. म्हटलं मान नको ओढू रे बाबा माझी. इकडे मस्ती चालू झाली यांची, माहित नाही बिना कामानी. नंतर याला म्हटलं जेवण करा, म्हटलं नंतर तुम्हाला नेते मी माझ्या घरी. जेवण चारलं, नंतर पॅकिंग वगैरे केली. म्हटलं थांबा तुम्हाला पण पॅक करते बॅगीमध्ये. गाव गंज, हे गंजाला लात कशाला मारेल आता. फक्त मम्मीला माहिती नाही. मम्मी नाही ग, मी फक्त 10-10 रुपये घेते, असे 500 वगैरे नाही घेत. टेन्शन नको घेऊ, तुझी पोरगी घपलेबाजी नाही करत. नंतर हे बघा, आम्ही तिघींनी पण येऊन एवढे सारे बिस्किट खाऊन घेतले. नंतर मला नव्हते खायचे म्हणून दिले कपाट टाकून. तर काय ते कसे लागत होते माहिती नाही ते. नंतर म्हटलं मॅगी बनवायची, तर मी बनवते मॅगी. आजच्यासाठी एवढंच, तर आपण भेटू उद्या, बाय.